रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. गुरु गोविंद दोऊकडे काके लागो पाय. गुरु गोविंद दोऊकडे काके लागो पाय. बलिहारी गुरु आपणे गोविंद दियो बताय. माऊली, परमेश्वरापेक्षा पण मोठं कुणीतरी श्रेष्ठ आहे असं म्हणलं तर तुम्हाला पटेल का? पटेल का? एकदा काय झालं, संत कबीरांसमोर त्यांचे गुरु आणि साक्षात परमेश्वर दत्त म्हणून उभे राहिले. आता हे बघून कबीरांना आनंद झाला, पण त्याच वेळी त्यांना प्रश्न पडला की आता पहिला नमस्कार कुणाला करायचा? आता बघा माऊली, गुरुला पहिलं नमन केलं तर परमेश्वराचा अनादर होणार, आणि जर परमेश्वराला पहिलं नमन केलं तर गुरुचा अनादर होणार. मग करायचं काय माऊली? संत कबीरांनी काय केलं असेल? त्यांनी परमेश्वराला स्मरून गुरुला पहिलं वंदन केलं आणि म्हणले, गुरु होते म्हणून मला गोविंदाचं दर्शन झालं. एवढं गुरुचं महत्व मोठं आहे माऊली. विठ्ठल 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 विठ्ठल. माऊली, संत कबीरच नाही तर संत श्री तुकोबराय सुद्धा आजच्या निरूपणाच्या अभंगात आपल्याला म्हणतात की तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरूनी खऱ्या देवा. माऊली, प्रत्येक जीवामध्ये वंश परंपरेने काही ना काही गुण आलेले असतात. काही मध्ये ते कमी असतात म्हणून गुरुची गरज पडते, आणि काही जन्मतः हाच प्रतिभावंत असतात पण याचा अर्थ असा आहे का त्यांना गुरुची गरज पडत नाही? असं नाही म्हणता येणार माऊली. उलट त्यांना तर गुरुची जास्त गरज पडते. आता बघा, शालेय शिक्षणामध्ये माझे गुरु होते महाले मास्तर, पण स्वयंपाक मात्र मला शकुंतला काकीने शिकवलं. म्हणजे स्वयंपाकातल्या गुरु शकुंतला काकी झाल्या. एवढंच नाही माऊली, तर मला ना दौरा फिरवता यायचं नाही. तुम्हाला कोणी शिकवलं असेल? मी. रायानं. म्हणजे या ती राया पण माझा गुरु झाला की नाही? तर सांगायचं तात्पर्य हे माऊली की प्रत्येक जण आपल्याला काही ना काही शिकून जात असतो, त्यामुळे प्रत्येकाचा आपल्याला आदर केला पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल. माऊली, मी तुम्हाला माझे इतके सगळे गुरु सांगितले, पण मला आजही कोणी विचारलं की तुझं गुरु कोण आहे तर मी एकच नाव घेते, व्यंकट महाराज दिग्रस. कारण जे ज्ञान शिकवलं जाऊ शकतं ते शिक्षक शिकवतात. 4 पुस्तकं वाचून जे ज्ञान मिळू शकत नाही त्याची अनुभूती करून देणारा खरा गुरु असतो. जो मूलभूत गोष्टींचं शिक्षण देतो, जो ज्ञानाची दिशा दाखवतो, तो खरा गुरु. तुम्ही कितीही मान ज्ञानी असाल, तुम्हाला जगातलं सगळं कळत असेल, पण तरी सुद्धा गुरुची गरज लागते माऊली. तुम्हाला एक गोष्ट सांगते माऊली. संत गोरा कुंभार म्हणजे आपले गोरोबा काका, त्यांच्या घरी संतांची मांदियाळी जमली होती. आता आपण असं म्हणतो की एका जरी संतांचा सहवास लाभला तरी आयुष्य सार्थकी लागलं. इथं तर सगळेच संत एकत्र जमले होते. त्या जागेचं काय महात्म्य असेल माऊली.